आपके वजह से मैं हिंदी बोलती हूँ, आपके वजह से फिर सब मेरे को डांटते हैं की तू हिंदी मराठी मिक्स करते म्हणून। एक टिकली लावायची आहे आणि मी बनवून जाणार मग सुंदर। मॅडम वेलकम। या इकडे या। जहाँ मैं जाती हूँ वही। ट्रॅफिक म्हटलं तर भाई 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 मुंबईच्या ट्रॅफिकला तोड आहे एवढं नागपूरचं ट्रॅफिक आता म्हणे। 3, 2, 1 सो हे एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मधुमधुरा 18। आणि कशी आहे तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मस्त वातावरण आहे गाईज, एक नंबर। तुम्हाला व्ह्यू दाखवते हिचं बोलूया। सो देखो आज आहे आमच्याकडे नवरात्राचं जेवण आणि मला रेडी पण व्हायचं होतं नवरात्रासाठी। सो आज मी डिसाइड केलं आहे की थोड़ा रेडी शेडी होते हैं और घूम के आते हैं। पण सोबत जायला कोणीच नव्हतं तर म्हटलं एकटेच जाऊया आणि मस्त ब्लॉग वॉग शूट करेन आज मी। जर आज पाऊस नाही आला तर गरबा पण खेळायला जाईल। सो स्टे ट्यून गाईज। पण माझ्याकडे घालायला कपडेच नाही आहे, पण मी काय घालू मला समजतही नाही आहे। फॉर्मल कपडे तर नाही घालू शकत ना आपण गरबा खेळायला जाताना। पर देखते हैं कुछ जुगाड़ लगा लेते हैं। तर मी तुम्हाला माझा थोडासा जुगाड़ दाखवून देते की मी आता काय काय काढून ठेवलेलं आहे। आता मी इतकी सारी ही ज्वेलरी माझी आणि या स्कर्टवर हे टॉप घालेल म्हटलं झुडिओवालं। आणि आजकाल ट्रेंडिंग आहे ना, लोक तसंच घालून राहिले। सो कि मैं भी थोड़ा यूनिक बनती हूँ, हमेशा तो ट्रेडिशनल लुक करते ही है। इस बार देखते कुछ इंडो वेस्टर्न करके। आणि आईने काय बनवलं बघू आपण तोपर्यंत, कारण आता मला भूक। सो आईने बनाया है वांगा आफ्टर सो लॉन्ग, पण मला आता वांगा खायची। सो मी पटकन आता आंघोळ करून येते आणि मस्त पूजा बिजा करते आणि मग नंतर जाईल। तर बघा किती सुंदर दिसत आहे, बाबांनी पूजा केली, पूजा करून गेले। तुम्ही कुठे गेले गरबा खेळायला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि आज पाऊस नाही आला पाहिजे, कारण रोज पावसामुळे सगळ्यांच्या गरब्याचा पचका होऊन राहिला। वारा खूप मस्त सुरू आहे। सो देखते हैं आज क्या क्या कर पाएंगे, भी करेंगे वो मैं शूट करेंगा। मस्त हेयरस्टाइल बेयरस्टाइल करीन म्हटलं आज। सो देखते हैं क्या कर पाती हूँ मैं, कारण मला तर इतका कंटाळा येतो, माझा आळसच नाही संपत। कारण आता लिटर वाजले, आता वाजले आहे 2:30 आणि बस करताय। पण काय करू, घरी असलं की काही सुचतच नाही काय करायचं। पर चलते हैं, कुछ तो भी करते हैं आज। पण एका वेळेनंतर सगळं असं संपून जाते ना, असं फ्रेंड्स नाही कोणी नाही, असं असं कसं तरी वाटायला लागतं। कोणासोबत जाणार आहे, कुठे जाणार आहे असे पण विचार येतात मला। आणि मला तर ॲक्च्युली जायचं होतं कोराडीला किंवा पारडीला। म्हणतात की नवरात्रात एखादा तरी शक्तिपीठ केलं पाहिजे। सो मी ट्राय करेल की आता मी एकटीच जाऊ किंवा कोणाला तरी विचारते। सो लेट्स सी, होप फॉर द बेस्ट। आज घरी राहणं इम्पॉर्टंट आहे, कारण आज एक खूप महत्त्वाची गोष्ट येणार आहे, ते मी तुम्हाला मिनी व्लॉगमध्ये शेअर करेल। कारण पहिले होने दो बात फिर बताती हूँ, पहिले सांगून देईन आणि मग नाही झालं तर मग ते एकदम विचित्र वाटतं ना। सो मग इथे इतका मस्त वारा सुरू आहे की मला इथेच बसावंसं वाटत आहे आणि मी इथे सोफ्यावर बसून स्टिल टाईमपास करते आहे। 3 वाजता मला मामीकडेही जायचं आहे, 9 कन्याचं जेवण आहे तर मामींना थोडी मदत करायची आहे। सो मी करते व्लॉग कंटिन्यू समोर, देखते हैं आज क्या क्या होता है। सो बने रहिए मधुरा के साथ। अभी मधुरा आती है नहा के, तब तक के लिए बाय बाय। सो हियर आई एम कमिंग गाइज। गाणे सुरू आहे तर मी थोडा आवाज कमी करते, नाही तर कॉपीराइट आला तर प्रॉब्लेम होईल। सो आय एम रेडी नाव। फक्त आता मला एक टिकली लावायची आहे आणि मी बनवून जाणार मग सुंदर, आणि मग मी जाते मामीकडे। सो खूप जास्त सेल्फ ऑब्सेस्ड आहे मी आजकाल असं मला वाटतंय, बट राहायलाही पाहिजे ना। सो डन, आय एम रेडी। सो आता मी काही करत नाही, आता मी पटकन निघते, सगळे दारं खिडक्या बंद करून टाकते,
कारण आल्यावर अपने को जाना भी पड़ सकता है गरबा वरबा खेलने। सो नाउ उठा लेते हैं चाबियाँ घर की गाड़ी की आणि स्कार्फ कुठे ठेवला इथेच आहे। सो नाउ आय एम गोइंग गाईज। सो मी तुम्हाला जाताना सगळं काही दाखवते, पण त्याआधी घरात चेक करते की सगळं बंद आहे का, नाही तर आई मला रागवेल। सो एवरीथिंग इज़ फाइन एंड गुड। वेल सगळ्या बटना बंद कर देते हैं। हे असं हिंदी मराठी मुद्दाम नाही बोलत यार, मला नाही का ते येऊन जाते, कारण प्रिशासोबत जास्त टाइम मी स्पेंड करते आणि आई डोंट नो हिंदी येऊन निघून जाते मुझे। सो मैं लगा देती हूँ ताला वाला, तब तक आप वेट करिए। तो लिफ्ट यहीं पे खड़ी मिली मुझे, तर चला आपण जाऊया आता, थोडी मदत करूया मामीला आणि सब अच्छा ही होता है, अच्छे के लिए होता है। सो आता मी हा नॉर्मलचा ड्रेस वेअर केला आहे, माहीत नाही तुम्हाला दिसता नाही दिसता, नंतर आल्यावर छान रेडी होऊन जाईल। चलो चलते हैं गाइज। मी आली होती स्वामींच्या मंदिरात, कारण इथे आल्याशिवाय मला चांगलंच वाटत नाही। सो हियर्स खूपच छान वाटते मला इथे येऊन, माहीत नाही का बरं, माहीत नाही का बरं म्हणजे ऑफकोर्स चांगलंच वाटेल ना। सो चलो चलते हैं। कोणाच्या घरी? तिकडे गेली आहे का? सो वेल प्रिपरेशन, क्या बना रहे हो आप? पूरी आटा वाढ रही है आणि इथे प्रिपरेशन सुरू आहे कशाची? चण्याची भाजी, पुऱ्या, भात, कढी, स्पेशल स्पेशल सगळं। शिरा शिरा नंतर आपण पूर्ण ताटच दाखवून देऊ। हाय रव्याची ना, चांगली वाटते रव्याची पण खीर। बताओ आप, मैं जहाँ जाती हूँ आप वहाँ पे आ ही जाते हो क्या? कितने प्यारे लग रहे हो, वाओ। टिकली देखेगी उसकी? हाँ देख रही हूँ ना। जाओ पैर धो लो सब, खूप सारे करना है इथे तर। हाय तुमचेही होते मोठ्या करण्याचे। राधाबाईचा काढ फोटो। या मैडम वेलकम। या इकडे या, जहाँ मैं जाती हूँ वही चले आते हो। सगळ्यांचा फोटो घे, राधले बसन ना त्या कन्या। हो चला चलो अंदर चलो साहब। आपके वजह से मैं हिंदी बोलती हूँ, आपके वजह से फिर सब मेरे को डांटते हैं कि तू हिंदी मराठी मिक्स करते म्हणून। जाओ अभी अंदर, तयारी करा लागेल ना, अप टू डेट राहा लागेल। तो बैठो ना तिथे बस, मग दिसशील तू। सो वेल गाईज, इथे सगळ्या कन्या आलेल्या होत्या आणि मी सर्वांना वाढत होती, माझी बहिणी होती सोबत मला मदतीला आणि खूप मज्जा आली, खूप मस्ती केली। आणि यानंतर लगेचच मग मी घरी जायला निघाली, तर इतकं ट्रॅफिक होतं की काहीच म्हणजे मला सुचत नव्हतं, मी काहीच शूट करू शकले नाही, कारण ऑलरेडी मला इथून जेवण करून आणि आम्ही कॉस्ट्यूम वगैरे बघायला गेलो होतो ताईसोबत, तर ऑलरेडी खूप उशीर झालेला होता। नंतर मी रेडी होऊन डायरेक्ट प्रिशाला सोडायला गेली होती, त्याआधी तर प्रिशाला सोडलं, तिथले देवीचं दर्शन करून घेतलं। ही आमच्या जुन्या घराजवळची देवी आहे। वेल प्रिशा तर माझं काही ऐकत नव्हती, पण पटकन दर्शन करून घेतलं आणि नंतर घरी आले। सो हाय एव्हरीवन, आता मी घरी आली जस्ट, आणि आता मला माझ्या चष्म्याची खऱ्या रूपात किंमत कळली आहे। डोळ्याचे इतके घाणेरडे हाल झाले आहे, आणि ट्रॅफिक म्हटलं तर भाई 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 भाई, मुंबईच्या ट्रॅफिकला तोड आहे, एवढं नागपूरचं ट्रॅफिक आता मनीषनगरमधलं वाढलेलं आहे। सो एका ट्रकच्या मागे होती मी लिटरली, आणि त्याने माझ्या डोळ्यात इतकी माती उडवली लिटरली, सांगत आहे मी। आता मी चष्मा लावून जाईन। 1500 रुपये का बनाया पर लगाया नहीं, आज उसकी आठवण आ रही है मुझे। चलो मिलते हैं थोड़ी देर बाद।
सॉरी गाईज, तर मी विसरले होते ब्लॉग सुरू करून कंटिन्यू करायचा. सो आता मी जेव्हा कपड़े चेंज केले तो मला आठवलं की यार व्लॉग भी बनाना था सबको दिखाने के लिए. तर माझी तयारी तशीच आहे आणि थोडी केसांमध्ये क्रिएटिव्हिटी करून दिली होती ताईने, तर ती आहे. तर म्हटलं दाखवून देते तुम्हाला. आय एम सो सॉरी गाईज. पण मी कशी दिसते मला सांगा. आणि जर तुम्हाला माझा फुल लुक बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टावर फॉलो करा आणि तिथे मी फोटोज अपलोड करेन, स्टोरीज पण अपलोड करेल. तर जाऊन बघा. माझी पर्सनल आय डी आहे ड्रीमी मधुरा आणि ज्यावर मी सिंगिंग व्हिडिओज टाकणार आहे कंटिन्यूस, ती आय डी आहे मधुरा 18. तर तुम्हाला तिथनं मिळून जाईल माझी आय डी. सो इट वॉज माय लुक गाईज. आय एम सो सॉरी अबाउट जेही मी केलं त्याबद्दल. सो खूप मजा आली, खूप गरबा खेळून आलो आम्ही आणि ठीक आहे. सॉरी, असं स्वतःलाच पाहावंच वाटतं. सो ठीक है गाइज, गुड नाइट, टेक केयर, स्वीट ड्रीम्स. मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. तब तक के लिए स्टे ट्यून्ड, लाइक शेअर सब्सक्राइब. अँड व्हिडिओज टाकणार आहे मी हे हेअरस्टाईलचे वगैरे, तर नक्की चेक करा. बाय बाय.